वर्ष झाले लग्नाला? 17. आता कोणाची चालते घरात? असं काही नाही. क्या ही बोले अभी, एक ऐसा सवाल आपने पूछ लिया अभी का. नाही माझी चालते. आय लव्ह यू रेग्युलरली कोण बोलतो? पहले होता था व्हेन ही यूज्ड टू ट्रैवल, व्हेन ही यूज्ड टू कीप द फोन, तभी बोल देते थे. अभी तो हेलो भी नहीं बोलते, फोन उठा के हाँ बोल. डेट नाईट्सची प्लॅनिंग कोण करतो? मी. कारण मी करून फायदा नसतो. मी जर केलं, जरी सगळं व्यवस्थित प्लॅन जरी केलं तरी पण हे राहिलं, असं प्रॉब्लेम आहे त्याच्यात, ते आहे. तू केलं पाहिजे. मी घाबरतो प्लॅन का करायला. मग कर ना. शिव्या पडतील. असं काही नाही. अॅनिव्हर्सरीज आणि इम्पॉर्टंट डेट्स कोण विसरतो? अर्थात तो. आत्ता पण त्याला असं रॅपिड फायर विचार, त्याला काही लक्षात, त्याला मुलींचे बर्थडे नाही लक्षात. माझा फक्त ही कांट अफोर्ड टू फॉरगेट. कारण आम्ही असं पहिलं असं बोल. आता तर माझ्या मुली पण म्हणतात अड्डा सांग माझा बर्थडे कधी. तर आता त्याला सगळं पाठ झालंय. पजेसिव्ह कोण आहे? मी. फूडी कोण आहे? मी. पुढे मी पण आहे ऍक्च्युली. एकमेकांचा फेवरेट फूड आयटम काय आहे? त्याचं चिकन आहे आणि व्हेजमध्ये बटाट्याची भाजी हिचा फिश मध्ये पॉम्फ्रेट आणि बोंबील. आणि मटण जे अभिजित खूप छान बनवतो. छान सरप्राइजेस कोण देतो? शी लाईक्स टू गिव्ह सरप्राइजेस आणि घ्यायला पण. पहिलं मला एक खूप महागडं वॉच घेऊन दिलेलं तिने, मग नंतर बाईक घेतलेली एकदा. ही गोष्ट वेगळी आहे, सगळे पैसे माझेच होते. ए हॅलो, मी माझ्या पैशांनी दिलेले. एक दोन घेतलेली. मग पहिलं गिफ्ट ऍक्च्युली एक गोल्डची रिंग दिलेली. हो, आणि ते त्यांनी माझ्या फर्स्ट सॅलरी मधून मी पैसे जमवून, आणि हा गेला US मध्ये आणि बर्फात हात घातला, रिंग गायब. आणि मला फोन करून सांगितलं की अशी, मला वाटलं मस्करी करतो आणि मला एवढा राग आलेला, तर ती त्यांनी हरवलेली. इफ यू कुड डिस्क्राइब युअर वेडिंग स्टोरी इन वन लाईन, व्हॉट वुड इट बी? फॉर मी इट्स केओस. इवन फॉर मी.